हॅलो, खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण मस्त असा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत. तेही कुठलाही मायक्रोवेव्ह न वापरता मस्त असा आपल्या चपातीच्या तव्यामध्येच मी तुम्हाला ब्रेड पिझ्झा करून दाखवणार आहे. कारण की गावाच्या ह्याच्या ठिकाणी ना कधी-कधी ना आपल्याला हे भेटत नाही, पिझ्झा बेस भेटत नाही. तर आपण ब्रेडपासूनही ब्रेड सगळीकडेच अवेलेबल असतं. तर ब्रेडपासून पिझ्झा कसा बनवायचा आणि झटपट तेही कमी साहित्यापासून आज तीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर काही नाही, जास्त मी काही सामान वापरणार नाही साहित्य. फक्त थोड्या साहित्यामध्येच आपण मस्त असा चवदार असा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत. तर मी एक कांदा घेतला, एक टोमॅटो घेतलाय आणि एकच शिमला मिरची. एवढ्याच ह्याच्यामध्ये 8 ब्रेड पीसचे पिझ्झे बनणार आहेत, फक्त एवढ्याशा साहित्यापासून. तर चला तर बघा, मी कांदा कट करून घेतलेला आहे. मागचा पुढचा भाग कट करायचा, साल काढायची आणि मधून असा उभा चिरायचा. आणि त्यामुळं काय होतात, असे चौकोन-चौकोन काप निघतात. अशा प्रकारे आणि ते सगळे काप एक सोलून घ्यायचे आहेत. सगळे असे मोकळे करायचे आहेत. तर त्याच प्रकारे मी शिमला मिरचीही कट करणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण मधला भाग कट करायचा आणि बाजूचाच कापून घ्यायचा आहे. आणि शिमला मिरचीचा खालचा भाग जो गोलसर असतो ना, तो काढून टाकायचा. त्यामुळं काय होतं, असे मस्त असे चौकोनी कट होतात मग शिमला मिरची. कारण की दिसायला खूप छान दिसतं ते. असे चौकोनी कट झाले की असे बारीक-बारीकच कट केलेले आहेत. कारण की ब्रेडचे आकार छोटे असतात ना, त्यामुळे आपण छोटे-छोटे असे कट करून घ्यायचे आहेत. टोमॅटोही त्याच प्रकारे कट करायचा आहे. मधला भाग बियांचा घ्यायचा नाही. फक्त बाजूनी फक्त असं कापून घ्यायचं आणि सगळे बी कट करायचे आणि असे छान बारीक चौकोन असे टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. खूप मस्त असा टेस्टी असा पिझ्झा लागतो. तुम्ही नक्की करून बघा. लहान मुलांना खूप आवडतो हा. जर काही करायचं असेल ना झटपट, तर ही रेसिपी खरंच सोपी आणि झटपट होणारीच आहे. तर नंतर मग आपल्याला एक सॉस बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी काय केलं, मी 2 चमचे मेयोनीज घेतलेला आहे आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घ्यायचा आहे आणि 2-3 चमचे पिझ्झा सॉस घ्यायचा आहे. जर पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही पिझ्झा टॉपिंग म्हणून एक असतं, तेही घेतलं तरी चालतं. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तिन्ही सॉस आपल्याला. कारण की मेयोनीजमुळं ना खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की एकदा ह्या प्रकारे करून बघा. मला सॉस थोडासा कमी वाटला. मी पुन्हा एकदा 1 चमचा टाकून घेतलं, म्हणजे 3 चमचे सॉस घेतला आहे पिझ्झा, 2 चमचे टोमॅटो सॉस, 2 चमचे मेयोनीज. छान मिक्स वाटीमध्ये करून घ्यायचं. आता आपण हे ब्रेड घ्यायचं आहे. तर छोटे साईजचे ब्रेड आहेत बघा हे. तुम्ही मोठ्या साईजच्यामध्ये पण ब्रेडमध्ये बी करू शकता. खूप छान लागतं हे. तर अशा प्रकारे पूर्ण हे टॉपिंग लावून घ्यायची आहे आपल्याला सॉसची. आणि नंतर हे चीज घेतलेलं आहे. कंपनीचं चीज आहे. तर हे बघा, नावाचं कंपनीचं चीज घेतलेलं आहे. हे प्रोसेस चीज आहे. आणि आता आपण जे अद्रक खिसतो ना, त्या खिसणीने पूर्ण हे चीज असं खिसून घ्यायचं आहे ब्रेडवर. तर चारी बाजूने पहिल्यांदा ब्रेडवर खिसून घ्यायचं आणि नंतर कारण की असं चीज मस्त पहिल्यांदा खिसलं ना, की ते मेल्ट झालं ना, खूप छान लागतं बघा. तर पहिल्यांदा थोडंसं चीज खिसायचं. नंतर हे आपण ह्याच्यावर कांदे ठेवून घ्यायचे. तर चारी बाजूने मी कांदे जिथं पाहिजे तिथं तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे चारी बाजूने मी कांदे ठेवून घेतले. नंतर शिमला मिरची ही अशीच ठेवून घ्यायची. शिमला मिरची नेहमी बारीकच कापा. त्यामुळं का शिमला मिरची कच्ची राहत नाही खाताना आणि वाफेवर चांगलं म्हणजे मेल्ट होते अशी बारीक असली की शिमला मिरची पण चीजमध्ये. तर अशा प्रकारे टोमॅटोही ठेवून घेतलेला आहे. आता त्याच्यावर थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया. तर लहान मुलं असेल तर कमी टाका. चिली फ्लेक्स काही इतकं तिखट नसतं, पण थोडंसं टाकून घ्या. खूप छान लागते पिझ्झासारखी चव. नंतर पिझ्झा सिझलिंग टाकलेलं आहे मी, ॲरेगॅनो. तर पिझ्झा सिझलिंग पण म्हणतात त्याला, ॲरेगॅनो पण म्हणतात. थोडंसं टाकून घेतलं आणि नंतर परत चीज थोडासा खिसून घेतला, प्रोसेस चीज. आणि थोडंसं माझ्याकडं मोझरेला चीज होतं, तेही टाकून घेतलं. मोझरेला चीजला ना मस्त असं टेक्स्चर येतं चीजचं. त्यामुळे थोडंसंच मोझरेला चीज वापरलेलं आहे. तर हे आपलं बेस तयार आहे चांगला पिझ्झेचा झालेला. आता एक तर तयार आहे. आता मी ह्याला ना ह्याच्यावर करणार आहे तव्यावर. त्यासाठी काय केलं, जर्मलची एक थाळी घेतलेली आहे. थाळी घ्या, ताट घ्या, चपटं काही घेऊ शकता तुम्ही. तर माझ्याकडे थाळी होती छान मस्त जर्मलची, तीच घेतली. त्याला थोडंसं आपण बटर लावायचं आहे. कारण की हे ब्रेड खालून करपू नये ना, त्यासाठी थोडंसं आपण ह्याला बटर लावून घ्यायचं आहे. तर एक तर तयार आहे. अशाच प्रकारे आपण दुसरंही तयार करून तुम्हाला दाखवते. थोडंसं ॲरेगॅनो अजून टाकून घेतलं मी, खूप छान चव लागते. आणि नंतर मग बघा, हे दुसरंही आता आपण अजून एक तयार करून घेऊया. तर ब्रेडवर मस्त असा सॉस लावून घ्यायचा चारी बाजूनी. तर तुमच्याकडं जर पिझ्झा हे मेयोनीज नसेल ना, तर तुम्ही रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस मिक्स करून शकता, लावू शकता.
कधी कधी कोणाच्या इथं मेयोनीज भेटत नाही. नंतर खिसून घेतलं थोडंसं चीज, कांदा लावून घेतला, शिमला मिरची ही लावून घ्यायची अशी छान मस्त, टोमॅटो ही लावून घ्यायचा. आणि थोडंसं आता पुन्हा आपण ह्याच्यावर चीज खिसून घ्यायचं आहे छान. तर खिसणी बारीकच वापरायची, त्यामुळे चीजचे स्लायसेस खूप छान पडतात अशा प्रकारे. नंतर थोडंसं चिली फ्लेक्स, थोडंसं ॲरेगॅनो टाकलं. आता हे पण आपण थाळीवर ठेवून घेऊया. तर एका टायमिंगला 4 बसतात बघा. तर 1-2 इथं बसवले आणि बाजूला 2 बसवलेले आहेत मी. आता आपल्याला तव्यामध्ये करायचं आहे, त्यासाठी काय केलं, तवा घेतला आहे. तव्याला खाली आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर मिठाने काय होतं, वाफ लवकर गरम तयार होते. तर नक्की असं डायरेक्ट तुम्ही ठेवू नका, थोडंसं मीठ टाका. अर्धी वाटीपर्यंत मीठ लागले, चांगलं पसरून टाकलेले. त्याच्यावर एक जाळी ठेवायची. जाळी नसेल तर तुम्ही एक प्लेट ठेवा चांगली चपटी, आणि त्याच्यावर मग हे आपली थाळी ठेवायची आहे, ब्रेड भरलेले सगळं. आणि छान मस्त जास्तीचं बटर लागलं होते, बाजूने काढले. आता ह्याच्यावर आपण मोठं टोप किंवा काही असं जे जाम बसू शकते, म्हणजे ज्याच्यातनं हवा बाहेर येणार नाही गरम, तसंच काहीतरी निवडायचं. तर मी पहिल्यांदा टोप घेतला होता. तर पहिल्यांदा टोप काय मला ते सगळं त्याची वाफेनं बाहेरच निघत होती. त्यासाठी मग काय केलं, मी पुन्हा असं पूर्ण चारी बाजूनी कवर होणारं मोठं पातेलं घेतलं आणि मोठं पातेलं त्यावर उलट्या असं झाकलेलं आहे. ते छान मस्त असं गरम झालं होतं पातेलं, खूप चटके बसत होते. मग ते मी ओढणीने पकडून त्याला साईडला केलं. तर ह्याला कमीत कमी 15-20 मिनटं लागतात. तर फास्ट गॅसवर 10 मिनिटं ठेवायचं आणि परत थोडासा गॅस स्लो करून 10 मिनिटं ठेवायचं. बघा मस्त असा आपला पिझ्झा झालेला आहे, पाहू शकता. मिरची छान मस्त मेल्ट झालेला आहे चीज वाफेवर, आणि कांदा टोमॅटो पिझ्झा तयार आहे. ब्रेड पिझ्झा एक नंबर होतोय बघा. गरम आहे आता खूपच, त्यामुळं. तर ह्याला कट करताना काय करायचं, एका उलटणीच्या साह्याने असं पहिल्यांदा सगळे एजेस खोलून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बाजूने असं काढून घ्यायचं, चिटकलेलं असतं. तर पाहू शकता इतकं सुंदर अप्रतिम झालताना, चवीला पण खूप भन्नाट लागतो. तर अशा प्रकारे तर ते एका ताटामध्ये काढून घेते बघा पिझ्झा. तर मुलांना असं डायरेक्ट अखंडला खाता येत नाहीत, तर काय करायचं, असं मधनं आपण त्याला चाकूच्या साह्याने कट करू शकतो. तर अशा प्रकारे बघा मस्त असं किती छान मस्त चीज, कारण की मुलांना चीज खूप आवडतं, त्यामुळे कंजूसी करू नका. तर खालच्या साईडने बघा मस्त असं क्रिस्पी झालं होतं आणि वरनं एकदम नरम, तर खूप भन्नाट होतं. तर अशाच प्रकारे मी दुसरेही चार्ट केलेले आहे एका प्लेटीमध्ये. तर दुसरं ह्याच्याला थाळी नाही वापरली, आपल्या चपट्या घरातली ताट असतं ना, प्लेट, ते घेतलेले आहे. आता ह्याच्यावर असं मस्त पातेलं झाकून ह्याला आपण मस्त पिझ्झा तयार करून घेऊया. तर 20 मिनिटांनी बघा मस्त पिझ्झा तयार झाला होता. नंतर मी काढून घेतला गॅसवरचा आणि खाली ठेवून घेतला. इतका अप्रतिम दिसत होता. तर थोडंसं मी ह्याच्यावर थोडंसं ॲरेगॅनो टाकून घेतलं वरनं, आणि नंतर थोडंसं चिली फ्लेक्सही टाकलं होतं. तर पाहू शकता, तिखट काही जास्त पोरं खात नाही म्हणून थोडं थोडंच टाकलं होतं. इतकं अप्रतिम झालं होतं. नंतर मी ते सॉस थोडासा घेतला होता. तर जो आपण बनवला होता ना टॉपिंगसाठी, तो सॉस लावून जरी खाल्ला ना तरी एक नंबर लागतं. तर अशा प्रकारे कसं वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. आवडली तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूप झटपट आणि फटाफट होणारी रेसिपी आहे. आणि असे छोटे मोठे रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. आणि मस्त खान स्वस्त राहा, असे छोटे मोठे व्हिडिओज आपले एन्जॉय करा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.